मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, बोराळे नंदूर परिसरातील शेतकऱ्यांचे उजनी कार्यालयात ठिय्या आंदोलन, 1 सप्टेंबरपर्यंत तलावात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन, 1 सप्टेंबरपर्यंत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे नंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत उजनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. टेल भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, तसेच पाझर तलाव आणि साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे नंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर उजनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत, मात्र पाण्याच्या मागणीसाठी अधिकारी दाद देत नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. बोराळे नंदूर या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, तसेच पाझर तलाव आणि साठवण तलावात पाणी सोडावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच पाणी न देणाऱ्या आणि पाणी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान 31 ऑगस्टपर्यंत कालव्यातील नियमित आवर्तन पूर्ण होत असून 1 सप्टेंबरपर्यंत तलावात पाणी सोडून पाझर तलाव भरून देण्यात येईल असे लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता मनोज पंडित यांनी दिले. या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार 1 सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही तर शेतकऱ्यांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार आहेत, पण अधिकारी दाद देत नाहीत म्हणून संतप्त झालेल्या या परिसरातील शेतकऱ्यांनी उजनी कार्यालयातील ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाणी न देणाऱ्या आणि पाणी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दिगंबर गरंडे, युवा नेते बबन मुंगसे, शरणू बनसोडे, मुकेश कोरे, कैलास पाटील, गणेश बिचुकले, हनुमंत बागल, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, बसवंत कोरे, हर्षद स्वामी, पिंटू पाटील, शिराज ढालाईत, बाबासाहेब पाटील, ओंकार पाटील, कुबीर चौगुले, यज्ञेश्वर पाटील, शंकर वाघमारे, सचिन नकाते, गणेश जगदाळे, बसवेश्वर पाटील, तानाजी पाटील, पोपट भोजणे, रमेश पाटील इतरही शेतकरी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी 1 सप्टेंबरपर्यंत बोराळे नंदूर परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळते का याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. त्या यादवला बोलवा, त्याला किती वेळा सांगितलंय, कागद विकत दिली ती माझ्याकडनं ह्याच्याकडनं उडवडीची उत्तर देते ती संस्थाकार म्हणल्यावर एक टप्पा निघलं पाणी तुम्ही तुमच्या नोंदला रजिस्टरला 4 किलोमीटर नोंद करता आमच्या कॅनेलची. यादव साहेबाला तुम्ही सांगा अगोदर बोलायला तुम्हाला निवेदन देणार नाही, काय नाही. यादवला बोलवून घ्या तुम्ही. साहेब तुमच्या आता खात्यात पगार जमा झाली आणि लगेच सरकारने काढून घेतल्यावर काय खायला महिनाभर ही शेतापाशी कॅनेल पाणी आलं नाही, फोटो काढतंय तुम्हाला पाठवतंय, पोचलं इथं पाणी. म्हणजे पोचलं का आमचं रान भिजलं का काय? तुम्ही बघायला चाला, एक थेंब पाणी नाही. साहेब निसर्गाने पाठ सोपवलं इकडं, तुम्ही इकडं असं केलं तर कसं करायचं सांगा. त्या संजय बनसोडे साहेब म्हणून ह्याच्या आधी होते, ह्या दरिद्रीच्या आधी साहेब होते. साहेब असे लेखी द्या तुम्ही आम्हाला लेखी द्या आणि पाझर तलाव भरून देणार म्हणून तुम्ही लेखी द्या आम्हाला. लेखी द्या कन्फर्म करा तुमची लेखी द्या. हो साहेब करणार. ह्याला फास घेतो म्हणलं तरी पाणी सोडलं ते यादव दळ बदली, त्याला बदली करा द्यायची मागणी करत द्या अर्ज. माणसं नाहीत आम्हाला. हॅलो शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा
विजय असो. नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मान्य देणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? आणि नुसतं वर पाय. पाझर तलाव भरून मिळालाच पाहिजेत. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, पाझर तलाव भरून मिळालाच पाहिजेत. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. मंगळ तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचं अतिशय पाऊस कमी आहे. मंगळ तालुक्यातील टेल भागामध्ये जे काय बोराळे, नंदूर, डोणस ही जी काय गाव आहेत टेल भागातील, या भागामध्ये पावसानं उघड केलेलं आहे, म्हणजे पाऊस अजिबात आलेला नाही. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली होती की जी काय कॅनलचं पाणी सध्या सुरू आहे, आज उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळजवळ 40,000 क्युसेसनं पाणी सुरू आहे आणि कॅनलच्या माध्यमातून 800 क्युसेसच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु टेल भागामध्ये जे काही गाव आहेत त्या गावातील पाझर तलावामध्ये थेंबभर सुद्धा पाणी नाही. एकीकडे पावसाने पाठ फिरवले आणि इकडे प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि आम्ही 2-3 वेळा या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने या अगोदर कुठलेही दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. पंढरपूरचं जे काही कार्यकारी अभियंत्यांचं जे काही ऑफिस आहे उजनीचं, त्या उजनी ऑफिसमध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी उत्तर दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये जे काही पाझर तलाव असतील ते पाझर तलाव या ठिकाणी भरून देण्यात येतील. 1 तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे. आणि जर 1 तारखेपर्यंत जर पाणी नाही भरलं, 1 तारखेनंतर जर पाणी नाही दिलं तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना आंघोळ घालून यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देतोय. कोणकोणती गावं येतात टेल भागात? तेल भागामध्ये साहेब बोराळे, नंदूर, डोनज, तळसंगी, मरवडे, कागस्ट, कातराळ ही जी काही टेलची गाव आहेत, या गावामध्ये पाणी साहेब अजिबात येत नाही. आणि जे काही पाणी वितरित या ठिकाणी 800 क्युसेसने केलं जातं, तर त्या टेल भागामध्ये जवळजवळ 80 ते 85च्या वरती या ठिकाणी पाणी येत नाही. आम्ही साहेबांना विनंती केली की एवढा वरून पाण्याचा लोंढ आहे तरी सुद्धा या ठिकाणी पाणी येत नाही. आणि या अगोदर 120-130 न पाणी येत होतं, परंतु आता सध्या 80-85 येते. जी काय पाणी येतं ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचत नाही. अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये या ठिकाणी पाणी पोहोचतंय, परंतु शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पोहोचत नाही. आणि आम्ही आता शिंदे सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी जर शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष करत असाल, लाडक्या बहिणींकडे जर दुर्लक्ष करत असाल तर आम्ही हे सहन करणार नाही. कारण शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तेवढंच लाडकी बहीण सुद्धा एवढीच महत्वाचं आहे. कारण लाडकी बहीण आमची जी काही जनावर आमची पाळते त्या जनावराला या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे. जर ही पाणी देत नसाल तर यांना आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी धडा शिकू असा या ठिकाणी इशारा देतो. कर्णप्पा पेरप्पा बनसोडे बोराळ. काय परिस्थिती गावाकडे? पाऊस नाही, पाण्या वाचून जनावरांची आपदा आहे. आणि आमच्या गावाला पाझर तलाव जर भरलं तर हजारो लोकांचं व्यवस्थित चांगलं होणार आहे. आणि बाकीचे 1-2-3 तलाव इथे नंदुरी ही बी भरून निघावं. आणि नाही जर निघालं तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू. आताची काय परिस्थिती गावाकडची? आताची काय पाऊस नाही, काय नाही, पाणीच नाही. सध्या पाण्याची गरज आहे, पाणी सोडा म्हणून नेहमी आलोय, निवेदन दिलंय. त्या तारखेपर्यंत जर करता पाणी नाही भरून दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन. काय करतो जनावरांसाठी? जनावरांसाठी पर्याय काय? पर्याय काय, कुठलं तर अनुषाने पाजायचं, बरं. कोणा कुठं आहे तिथलं. ही कंडिशन आहे गावात. पिकांचं वाटलं झालं का? हा, पिकाचं वाटोळ झालंय, नुकसान झालंय, पाणी नाही. त्यासाठी आम्ही एकीकडे साहेब नदीला पूर आलेला आहे. कर्णप्पा पेरप्पा बनसोडे बोराळ. काय परिस्थिती गावाकडे? पाऊस नाही, पाण्या वाचून जनावरांची आपदा आहे. आणि आमच्या गावाला पाझर तलाव जर भरलं तर हजारो लोकांचं व्यवस्थित चांगलं होणार आहे. आणि बाकीचे 1-2-3 तलाव इथे नंदुरी ही बी भरून निघावं. आणि नाही जर निघालं तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू. आताची काय परिस्थिती गावाकडची? आताची काय पाऊस नाही, काय नाही, पाणीच नाही. सध्या पाण्याची गरज आहे, पाणी सोडा म्हणून नेहमी आलोय, निवेदन दिलंय. त्या तारखेपर्यंत जर करता पाणी नाही भरून दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन. काय करतो जनावरांसाठी? जनावरांसाठी पर्याय काय? पर्याय काय, कुठलं तर अनुषाने पाजायचं, बरं. कोणा कुठं आहे तिथलं. ही कंडिशन आहे गावात. पिकांचं वाटलं झालं का? हा, पिकाचं वाटोळ झालंय, नुकसान झालंय, पाणी नाही. त्यासाठी आम्ही एकीकडे साहेब नदीला पूर आलेला आहे.